15 मिनिट आपण धम्मदेशीचं व्याख्यान आपण श्रवण करूया, भगवंतांची वाणी श्रवण करूया. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. भगवंतांची वाणी. एका पिताची आणि पुत्राची जेव्हा भेट होते तेव्हा त्यांनी जो राहुलला सल्ला दिला होता, तेव्हा तो सल्ला किती काटेकोरपणे आजही आपल्याला लागू होतो. त्याचप्रमाणे आपल्या मुलांना सुद्धा आपण जेव्हा मोठं करतो तेव्हा एक बालसंस्कार बरोबर त्यांना लहानपणापासून जर धम्म त्यांच्यामध्ये जागृत करायचे आहेत. ही पिता पुत्राची जी भेट होती आणि भगवंत जे राहुलला उपदेश देतात, जो मार्ग सांगतात, जो धम्म सांगतात, तो जर आपल्या मुलांना आपण सांगून मोठं केलं आणि त्याचप्रमाणे आपणही स्वतःला डेव्हलप केलं तर मुलांना खूप छान प्रकारे हे जीवन जगता येईल, धम्म मार्गावर चालता येईल आणि आपल्याला सुद्धा. तत्पूर्वी एक संत म्हणतात की व्यक्तीने जर आपले ओझे, जर एखाद्या व्यक्तीने जर विचार केला की आपले ओझे सोडून द्यायचे, म्हणजे कोणतेही ओझे असू दे, चिंतेचे असू दे, दुःखाचे असू दे, कोणतेही जे काही आपण डाटा एंटर करतो, तर जे काही आपण साठवलेलं आहे त्याला मोकळं, त्याला पकडून नाही ठेवायचं, सोडून देण्याचा जर निर्णय केला तर हा निसर्ग सुद्धा आपल्याला काय करत असतो, खूप मदत करत असतो. कारण की ते ओझेतून आपल्याला तो मुक्त करतो. कारण की आपण आपल्या जवळ काहीही ठेवत नाही. आणि एखाद्याने जर म्हटलं मी कशाचीही चिंता करणार नाही, तर हा निसर्ग खरंच आपल्याला त्या चिंतेतून मुक्त करतो. परंतु तसा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. आपण ज्या गोष्टीला पकडून ठेवणार ती गोष्ट निसर्ग सुद्धा आपल्याकडनं काय करत असतो, दूर जात असतो. कारण की आपण पकडून ठेवलेलं आहे. जो व्यक्ती जो व्यक्ती सोडून देण्याची प्रक्रिया करतो, तर हा निसर्ग सुद्धा तेवढी आपल्याला मदत करतो. जो व्यक्ती फक्त चिंता चिंता बोलत राहतो, मला ही चिंता आहे, मला ती चिंता आहे, मी या टेन्शन मध्ये आहे, मी त्या टेन्शन मध्ये आहे, तर जेवढा तो चिंता करणार तेवढी त्याच्याजवळ काय जात असते, चिंता त्याची वाढत असते, त्याच्याजवळ चिंता ही डेव्हलप होत असते. आणि निसर्ग सुद्धा काय करत असतो, त्याच्या लांब जात असतो. तो त्याला यामधून मोकळा करत नाही, कारण की तो स्वतःची गाठ प्रत्येकाप्रती काय करत असतो, दृढ करत असतो. आणि मग या चिंतेच्या हे जे काही तो गाठी बांधत असतो, या गाठीमध्ये तो व्यक्ती एवढा दबला जातो की मग तो त्याच्या भोवतीच फिरत असतो आणि अशा प्रकारे तो सगळ्यांच्या वेगळा होत असतो. तर एखाद्या व्यक्तीने म्हटलं की मला अहंकार सोडून द्यायचा आहे, जेव्हा आपण अहंकार, आपल्यामध्ये नम्रता येईल, आपल्यामध्ये नम्रता वाढेल, आपल्यामध्ये सेवाभाव वाढेल आणि जे काही करण्याची वृत्ती आहे सहजतेने करण्याची वृत्ती वाढणार. त्यामध्ये ना मान अपमान, कोणत्याही लोकधर्मामध्ये आपण फसणार नाही, मी येणार नाही. मी म्हणजे अहंकार. आणि जेव्हा आपण सोडून देऊ, कारण की हा क्षण माझा आहे, पुढचा क्षण मला माहित नाही, तर कशाचा अहंकार. जसं जसं आपण स्वतःला यामध्ये डेव्हलप करू तर जो आनंद आपल्याला मिळतो, जेव्हा आपण हा अहंकार आपला कमी होतो, नम्रता आपल्यामध्ये वाढते, तेव्हा जो आनंद होतो, जे सेवाभावामध्ये आनंद होतो, नम्रतेमध्ये आनंद होतो, तर तो जो आनंद मिळतो, जो परमानंद मिळतो, तो ज्याने ती अनुभूती घेतली, ज्याचा तो आनंद आहे, त्यालाच ती अनुभूती होत असते. तर तो अप्रतिम आनंद असतो. कारण की अहंकार काय करत असतो, नेहमी भीती उत्पन्न करत असतो. कशी भीती, हे माझं आहे, कोणी घेऊन तर जाणार नाही आहे, मला हे भेटलंच पाहिजे, माझा हा मान झालाच पाहिजे, माझा सन्मान झालाच पाहिजे, माझा शब्द मी जो बोललो ते मला माझा शब्द तो त्यांनी समोरच्यांनी घेतलाच पाहिजे, मी जे बोललो ते झालंच पाहिजे. हे जे सगळं काही अहंकार उत्पन्न करतो, अहंकारामध्ये भीती असते आणि भीतीपोटी प्रत्येक क्षण व्यक्ती दबत जातो त्या भीतीमध्ये. आणि म्हणून जेव्हा व्यक्ती हे सगळं सोडून देईल तेव्हा त्याला काय मिळणार आहे, प्रीती मिळणार आहे, सुख मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. म्हणून भगवंत म्हणतात आणि संतही म्हणतात, ज्याने ज्यांनी या मार्गावर चालून बोधीची जी काही त्यांनी अनुभूती घेतली आहे, ते सगळे संतगण म्हणतात की कधी दुःखापासून पळून जाऊ नका. कारण की आपला जन्म आहे म्हणजे दुःख आपल्या पाठीशीनच आहे, आपल्या सोबतच चालत आहे ते. म्हणून कधी दुःखापासून पळून जाऊ नका, दुःखांना जगा, दुःखांसोबत जगा. कारण का एक्सेप्ट, दुःख तर आहे आणि त्यामुळे त्यापासून पळून तर जाऊ शकत नाहीये, मग त्याच्यासोबत सुंदर जगणं शिका. दुःखातून या जेव्हाही आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, आपल्या ह्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हाही दुःख येतं, ते जागृतपणे त्या दुःखामधून जा. आला आहे, मला याला सामना करायचा आहे, हा काटेरी रस्ता आहे माझा, पण
याला मला पार करायचंय आणि तो मलाच करायचा आहे. कारण की हे तर आहे, मी जोपर्यंत त्या दुःख जन्म मृत्यूच्या कचाट्यातून मुक्त होत नाही, तर जन्म आहे तर माझा मृत्यू आहे आणि जन्म आहे म्हणजे मला दुःख सोबतच आहे. जन्मच म्हणजे आपला काय आहे, दुःख आहे. तर मग आहे तर मग त्याला जागृतपणे त्यामधून आपल्याला जायचं आहे. आणि तेव्हा आपल्याला जाणवेल, संत म्हणतात की जेव्हा तुम्ही हे स्वतःला असं या प्रकारे डेव्हलप करणार, तेव्हा तुम्हाला जाणवेल की दुःखाने हळूहळू आपण त्या दुःखामुळे काय होत गेलेलं आहे, मजबूत होत गेलेलं आहे. मग सहजतेने स्वीकारतो. जे काही उलाढाली येतात, की जे काही काटे येतात आपल्या रस्त्यामध्ये, त्याप्रती मग आपल्याला काय जाणवत असते, आपल्याला काही वाटत नसते. आले आपण एक्सेप्ट करतो आणि त्यामधून आपण मार्ग काढतो. आणि त्यामुळे कशामुळे हे होतं, कारण की आपण जागृत झालो आहे त्या दुःखामुळे. आणि मग हळूहळू हे असं काही संकट आलं तर आपण काय होतो, मजबूत होतो आणि मग आपल्याला काही वाटत नाही. ओके, आलं आहे, आपल्याला पार करून जायचं आहे. आणि जसं जसं आपण याला जागरूकपणे बघतो, याला आपण जगतो, तसं आपल्याला हे दुःख काय करत असतं, नवीन जन्म देत असतं. कारण की कोणत्याही घटना आपल्याला शिकवतात. जे काही आपल्या जीवनामध्ये घडत असतं त्या गोष्टी आपल्याला शिकवून जातात. त्यामुळे जेही दुःख येतं ते आपल्याला शिकवून जातात. तर मग आपल्याला जाणवेल की मला नवीन जीवन दिलं आहे माझ्या या दुःखाने. आणि प्रत्येक दुःख आपल्याला कसं बनवतं, फौलादी बनवतं, म्हणजे मजबूत बनवतं, की आपल्याला जीवन कसं जगायचं आहे. म्हणून संतगण म्हणतात की या प्रकारे आपल्याला आपलं जे काही आपण डाटा एंटर करू ते सोडून द्यायचं आहे. त्याला वाढवत बसायचा नाही आहे. कारण की आपलं काहीच नाहीये, म्हणजे पकडून काय ठेवायचं आहे. आणि त्यामुळे जसं जसं आपण याची प्रॅक्टिस करत राहणार आहोत, हा निसर्गही आपल्याला तेवढ्याच बलाढ्य यांनी काय करत असतो, आपली मदत करत असतो. एकदा भगवंत काय भगवान ना भगवान बुद्ध राजगृहाच्या वळवणात राहत होते आणि त्याच वेळेस राहुल पण ना अंबल ठिक्कामध्ये राहत होते. आणि संध्याकाळची वेळ होती आणि भगवान बुद्ध त्यांच्या साधनेमधून साधना झाली, त्यांची समाधी मधून ते संपून राहुलकडे गेले. आणि राहुलनी बघितलं, दुरूनच भगवंत येत आहे त्यांच्याकडे. आणि राहुलनी त्यांना बघितलं आणि त्यांना दुरून येताना बघितलं आणि राहुलनी काय केलं, त्यांचं आसन तयार केलं आणि आसन व्यवस्थित करून त्यांना पाय धुण्यासाठी पाणी ठेवलं आणि पाय धुण्यासाठी पाणी ठेवलं आणि त्यांना अभिवादन केलं आणि बाजूला बसले. राहुलला उद्देशून भगवंत म्हणतात, जेव्हा राहुलनी त्यांचं स्वागत केलं, पाय धुतले, त्यांना आसन बसायला दिल्यानंतर राहुलला म्हणतात भगवंत, की राहुल, तू जाणून बुजून खोटे बोलण्याला संकोच वाटत नाही का? तू जेव्हाही जाणून बुजून, म्हणजे ते बोलण्याची सुद्धा गरज नसते, म्हणजे जाणून बुजून बोलतो तू, तर तुला जाणून बुजून खोटे बोलण्यात ज्याला संकोच वाटत नाही, तो कोणतेही पाप कर्म करू शकतो. भगवंत राहुलला समजवतात की राहुल, जो व्यक्ती जाणून बुजून खोटं बोलतो, सहज त्यांनी खोटं बोलतो, तर तो कोणतेही पाप कर्म करू शकतो. आणि आणि म्हणून ते राहुलला म्हणतात की म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की तू थट्टे खातर सुद्धा कोणाशी खोटं बोलणार नाही. कोणी असं थट्टेने सुद्धा खोटं बोलून जातं, त्याला काही तर होते, चला मी थट्टेने तो बोललेला आहे, तर असं थट्टे खातीर सुद्धा कधीही खोटं बोलायचं नाही. ही तू स्वतःला काय लावून घे, शिस्त लावून घे. आणि जाणून बुजून कधी खोटं बोलायचं नाही, थट्टे खातीर कधी खोटं बोलायचं नाही. आणि हे कारण की ज्याला हे कसं खोटं बोलण्यामध्ये संकोच वाटत नाही, तो कोणतेही पाप कर्म करू शकतो. त्यामुळे हे तू स्वतःला सवय लावून घे की मी थट्टा म्हणून सुद्धा कधी खोटं बोलणार नाही. भगवंत राहुलला पुढे म्हणतात की प्रत्येक गोष्ट करताना, तू कोणतीही गोष्ट करत असेल, या क्षणालाही तू कोणती गोष्ट करत असेल, तुला जी काही गोष्ट करायची आहे ती गोष्ट करत असताना तू प्रथम त्याचा विचार कर की मला ही करायची की नाही करायची. प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आल्यावर तू पुन्हा पुन्हा त्या विचारावर काय कर, विचार कर. ही प्रॅक्टिस आपल्यालाही करायची. भगवंतांनी जसं त्यांच्या भगवंतांनी राहुलांना सांगितलं, तर भगवंत आपले सुद्धा वडील आहेत. हे प्रत्येक गोष्ट आजही आपल्याला तेवढीच लागू होते. भगवंत म्हणतात की प्रत्येक गोष्ट करताना त्यावर प्रथम विचार कर. प्रत्येक शब्द बोलताना, प्रत्येक विचार मनात आल्यावर तू पुन्हा पुन्हा त्यावरती विचार कर की मला हे कार्य करायचं की नाही. तुला एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती केल्याने तुला, इतरांना किंवा दोघांनाही अपाय होणार नाही,
नुकसान होणार नाही. हे आज पण आपल्याला तेवढीच गोष्ट लागू होते. आपल्या मुलांनाही आपल्याला असंच घडवायचं आहे. असंच त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये उपदेश द्यायचा आहे, की कोणतीही गोष्ट करताना बेटा, आपल्या मुलांना सांगताना प्रत्येक गोष्ट हीच सांगायची आहे, की तू कोणतीही गोष्ट करताना, ह्या जीवन मार्गावर चालत असताना, तू ती गोष्ट करत असताना विचार कर, की ती केल्याने तुला नुकसान होणार नाही, इतरांना नुकसान होणार नाही आणि दोघांनाही त्या गोष्टीचा अपाय होणार नाही, या समाजाला तुझा त्रास होणार नाही, कोणालाही त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. त्यानंतरच तू त्या गोष्टीला कर. त्याचप्रमाणे त्या मुलांना समजवायचं, जसं भगवंत राहुलला समजवतात, की कोणतेही दृष्ट कर्म करणं, वाईट कर्म करणं हे काय असतात, कष्टदायी असतात. आणि याकरिता विचारांसाठी जर तुला असे वाटले की तशीच कष्टदायी गोष्ट आहे तर ती तू करू नको. आपल्या मुलांनाही सांगायचं आहे की जे काही तू वाईट कर्म करशील, वाईट गोष्टी काय, मुलांना थोडी ना कळणार आहे कोणत्या वाईट गोष्टी आहेत. तर मुलांना सांगायचं, तू खोटं बोलला ते वाईट आहे, कोणाची चोरी केली ती वाईट आहे, जी गोष्ट तुझी नाही ती तू घेतली वाईट आहे, तू मोठ्यांचा सन्मान केला नाही, त्यांचा अपमान केला, उलटा बोलला, आई वडिलांचा अपमान केला, किंवा तू तुझ्यामध्ये तू तुझं स्वतःचं काम केलं नाही, किंवा तू मोठ्यांचं ऐकलं नाही, तुझ्यामध्ये हेल्पफुलनेस नसेल, कोणाला गरज असेल तुझ्या फ्रेंड्सला, तू त्यांची मदत केली नाही, तू कोणाची वस्तू चोरून घेऊन आला, न कोणाला विचारता वस्तू घेतली, हे जे काही तू करणार आहे, गुड हॅबिट्सच्या व्यतिरिक्त बॅड हॅबिट्स तू जेवढ्याही करणार आहे, हे सगळं काय आहे, वाईट कर्म आहे, वाईट गोष्टी आहे. आणि ते तुला काय करणार आहे, कष्टच देणार आहे. तू खोटं बोललं तर तुला खोटंच बोलत जावं लागणार आहे. त्यामुळे सत्य बोल. जे तू काही केलं आहे, तुझ्या हाताने काही चुक्या झाल्या, ते तू एक्सेप्ट कर. तर आपल्या मुलांना सुद्धा हे बालसंस्कार असे घडवायचे आहेत. इतका सुंदर धम्मा आहे हा आपल्या मुलांना घडवण्याचा, जे भगवंत राहुलला घडवतात. तर बघ, भगवंत म्हणतात की दुष्टकर्म करणं, वाईट कर्म करणं फार कष्टदायी असते. आणि त्यामुळे तू कोणतेही कर्म करत असताना त्याचा विचार कर, की याने मला कष्ट होणार आहे की आनंद होणार आहे. मग जर मला कष्ट होणार आहे की मला ते जर मला जे काही मी कार्य करणार आहे जर त्याने मला कष्ट होत आहे, तर मग ते मी करायचे का, की ज्यानी गोष्टीत आनंद होते ती गोष्ट मी करायची. तसं भगवंत राहुलला म्हणतात, आपणही आपल्या मुलांना तेच म्हणायला पाहिजे, की तुला कशाने आनंद मिळतो, कशाने दुःख होतं. नंतर भगवंत म्हणतात, जेव्हा तुला खात्री पडेल राहुल, की हे काम केल्यानंतर कोणाचंही अहित होणार नाही, माझंही अहित होणार नाही, दुसऱ्याचंही अहित होणार नाही आणि समाजाचंही अहित होणार नाही, तर तू ते काम करू शकतो आणि सहजपणे करून जायचं, ज्याच्यामध्ये अहित नाही कोणाचंच. त्याचप्रमाणे भगवंत राहुलला म्हणतात, की राहुल, तू नेहमी प्रेमळ मैत्रीचा अभ्यास कर. मैत्रीचा अभ्यास केल्याने मैत्रीचा अभ्यास केल्याने काय होणार, द्वेष भावना नष्ट होणार. म्हणून भगवंत म्हणतात, की राहुल, नेहमी तू कशाचा अभ्यास कर, मैत्री भावनेचा अभ्यास कर. त्याने काय होणार, द्वेष भावना नष्ट होणार. आज आपण बघतो राग द्वेष एवढा भरलेला आहे, की कोणा इगो आहे, जेव्हा कोणी आपल्याला हर्ट करतं तर आपल्याला पटकन कोणाचा राग येतो, द्वेष येतो, वैर भावना उत्पन्न होते, ईर्ष्या होते. कोणी चांगलं करत असेल तरी मनातून ईर्ष्या होते. ती ईर्ष्या झाली की कितीतरी आपण वाणीचे सुद्धा कर्म यामध्ये होऊन जातात. आपण कितीतरी जणांमध्ये ती चर्चा करतो, म्हणजे प्रत्येक शील आपण तोडत जातो. आणि जर आपण आपल्यामध्ये मैत्री भावना वाढवली, तर ह्या मैत्री भावनेने काय होणार आहे, देश भावना नष्ट होणार आहे. तर आणि ही मैत्री भावनेचा एकदा आमचा सब्जेक्ट निघाला, आताच मी दृष्टी ध्यान केंद्रावरून आल्यानंतर भंतेनी आम्हाला सांगितलं, मी तंत्र भगवंतांची कंटिन्यू करते धम्मदेसना. तर भंतेनी सांगितलं, आमची मैत्री भावनेवरती एक धम्म टॉक चालू होता, धम्म चर्चा चालू होती. आणि भंतेंना म्हटलं, भंते, आम्ही स्वतःलाही मैत्री करतो, आम्ही संध्याकाळी त्या ग्रुपला सगळंच काही आमचे पुण्यही अर्जित करत असतो, मैत्री भावनाही करत असतो आणि इतरही असं रस्त्याने चालताना वगैरे मैत्री भावना करत असतो. तर ती मैत्री भावना आम्ही करतो आणि आम्ही इतरांवरती करतो. कोणी जर आमच्या प्रती वाईट विचार ठेवत असेल किंवा त्याची भावना वाईट असेल, द्वेष असेल आमच्या प्रती, आम्ही त्याही व्यक्तीला हे देतो. मग आम्ही सहजपणे जाणतो की अरे,
जसं मी सगळ्यांप्रती विचार ठेवते आहे, तसेच सगळेजण माझ्याप्रती मला आनंदच देत आहे. प्रत्येक जण मला प्रेम करत आहे. मला माझं वातावरण आजूबाजूचं सगळं बदललेलं वाटतं. पॉझिटिव्ह वाटतं, पॉझिटिव्ह वाढत आहे. तर मला असं वाटतं, अरे माझ्या मैत्री भावनेने समोरचा व्यक्ती बदललेला आहे. तर मग भंतेने आम्हाला सांगितलं, की मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला ताप आला, तर तापाची गोळी तुम्ही खाल्ल्यावर ठीक होणार, की तुमच्या समोरच्या व्यक्तीने ती गोळी खाल्ल्यावर ठीक होणार? आम्ही म्हटलं, भंते जर आम्हाला काही बिमारी झाली तर आम्हीच ती गोळी खाणार. त्याने आम्ही चांगलं होणार. समोरच्याने गोळी खाल्ल्यानंतर आम्ही कसं चांगलं होणार? मग भंतेने सांगितलं, की त्याचप्रमाणे ही जी मैत्री भावना आहे, तुम्ही जरी दुसऱ्याला देत असलात, तरी ती तुमच्याच मध्ये डेव्हलप होत असते. तुमचं चित्त शुद्ध होत असते. तुमची द्वेष भावना नष्ट होत असते. तुम्ही स्वतःलाही मैत्री करता, त्यालाही मैत्री करता. परंतु जी बिमारी आहे, ती बिमारीची गोळी तुम्हीच खात आहात, समोरचा खात नाही आहे. त्यामुळे तुमचं चित्त शुद्ध होत आहे. तुमची द्वेष भावना नष्ट होत आहे. म्हणून तुम्हाला समोरच्या व्यक्ती काय वाटत आहे? बदललेला वाटत आहे. तो व्यक्ती आहे तसाच आहे. परंतु तुमच्या बघण्याची दृष्टी बदललेली आहे. तुमचा द्वेष भावना नष्ट झालेली आहे. म्हणून तुम्हाला व्यक्ती तो चांगला वाटत आहे आणि तुम्हाला आजूबाजूचं वातावरण चांगलं वाटत आहे. यावरती आम्ही खूप सखोल अभ्यास केला, की बरोबर आहे, समोरच्या व्यक्तीने ती गोळीच नाही खाल्ली आणि ती गोळी मीच खाती आहे. बिमार तो आहे आणि त्याची बिमाऱ्याची गोळी पण मीच खाते. तो कसा चांगला होणार आहे? म्हणजे माझी द्वेषभावना कमी होत आहे, म्हणून मला तो समोरचा व्यक्ती काय वाटत आहे? बदललेला वाटत आहे. भगवंत म्हणतात, की नेहमी मैत्रीचा अभ्यास कर. कारण की माझी द्वेषभावना नष्ट होते, तर मला प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेमच दिसतं. प्रत्येक व्यक्ती मला चांगला दिसतो. कारण की माझी द्वेषभावना नष्ट होत आहे. माझा द्वेषभावना नष्ट होत आहे, तर माझं चित्त शुद्ध होत आहे. आणि म्हणून मला जग सगळं काय वाटतं? प्रेमयुक्त वाटतं. सगळेजण मला चांगले वाटतात. मला कोणीच वाईट वाटत नाही. नंतर भगवंत म्हणतात, की करुणेचा अभ्यास कर. कारण करुणा भावनेने काय होतं ना, करुणेचा अभ्यास केल्याने आपले उपद्रव नष्ट होतात. आता उपद्रव म्हणजे काय? कुणाला नुकसान पोहोचवणे, कुणाची चुगली करणे, कुणाला त्रास देणे. हे जे काही उपद्रव आहे, ज्याचा लोकांना त्रास होत आहे, आपण समाजामध्ये आता बघत आहे. आपण समाजाला बघण्यापेक्षा आपण आपलंच बघायचं आहे. तर हे जे उपद्रव करत असतो, ते करुणेचा अभ्यास केल्याने पशूंना त्रास दे, पक्ष्यांना त्रास दे, मुख्य जनावरांना त्रास दे, अपंगांना त्रास दे, जे कमजोर लोक आहेत, जे कमजोर आहेत, त्यांना त्रास दे. तर अशा जे काही उपद्रव होत आहे, ते उपद्रव भावना काय होऊन जाते? उपद्रव करण्याची भावना नष्ट होते. करुणा भावना वाढवल्याने. मग भगवंत म्हणतात, की राहुल मुदितेचा अभ्यास कर. म्हणजे ज्यांचं दुसऱ्यांचं हित म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं होताना बघितल्यावर कधीही मनामध्ये द्वेष येऊ नको देऊ. किंवा त्याचं कसं चांगलं झालं किंवा त्याच्यामध्ये काय कर, आनंदित हो. दुसऱ्यांच्या याच्यामध्ये काय हो, आनंदित हो. दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीमध्ये आनंदित हो. म्हणजेच मुदितेचा अभ्यास कर. त्यामुळे काय होणार, तू मुदितेचा अभ्यास केल्यामुळे तुझा जो तिटकाऱ्याची भावना आहे, जी द्वेषाची भावना आहे, जी ईर्षेची भावना आहे, ती काय होणार आहे? नष्ट होणार आहे. अशा प्रकारे भगवंत सांगतात राहुलला, की तू नेहमी मुदितेचा काय कर, अभ्यास कर. त्यामुळे तिटकाऱ्याची, द्वेषाची भावना काय होणार आहे? नष्ट होणार आहे. आणि मग नंतर भगवंत म्हणतात, की तू नेहमी संयमित, शांत वृत्तीचा म्हणजे उपेक्षा, शांत राहायचं. कुणी काही म्हणू दे, आपण रिॲक्ट नाही करायचं. उपेक्षा, ठीक आहे बाबा, तुझे कर्म तू कर, माझे कर्म मी करतो. नेहमी उपेक्षा भाव ठेवायचा. त्याचं वाईटही वाटून घ्यायचं नाही, आनंदही वाटून घ्यायचा नाही. आनंदाची गोष्ट आहे, कोणी आपल्याला खूप मान सन्मान द्यायचा आहे, तो पण डोक्यावर चढवायचं नाही. कोणी आपल्याला दुःखी करत आहे, त्याच्या प्रतीही आपण काही करून घ्यायचं नाही. जे होत आहे त्याला उपेक्षा भावाने, संयमितपणे, संयमित वृत्तीने काय करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आणि त्याला जाऊ द्यायचं आहे. यांनी काय होते? आपली चंचलता नष्ट होते. जे मन चंचल आहे, आपले जे शरीर चंचल आहे, ही काय होते? आपली चंचलता नष्ट होऊन जातं. नंतर भगवंत म्हणतात राहुलला, की राहुल, देहाच्या अशुभ रूपाचे चिंतन कर. जे आपलं शरीर आहे, जे नष्ट होणार आहे, म्हणजे अशुभ रूपाचे हे चिंतन म्हणजे 32 पार्ट ऑफ द बॉडी, म्हणजे हे शरीर नाशवंत आहे, याचा अभ्यास कर. त्याने काय होईल? तुझा कामराग नष्ट होईल. कामराग म्हणजे कामवासना, म्हणजे एकच डोक्यात धरायचं नाही. कामेसु इच्छा चारा म्हणजेच कामवासना.
प्रत्येक गोष्टीचा मोह, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला असणारी तृष्णा, हे काय आहे? कामराग आहे. तर हा कामराग काय होणार आहे? अशुभ चिंतन केल्याने तुझा नष्ट होणार आहे. नंतर भगवंत म्हणतात की राहुल, नश्वरतेच्या म्हणजे अनित्यतेचा म्हणजे प्रत्येक गोष्ट बदलत आहे. कोणतीही गोष्ट स्थिर नाही. तर ती बदलत आहे, तर त्याचा तू अभ्यास कर. त्यामुळे काय होऊन जाईल? तुझा अहंकार गळून पडेल. आताच आपण स्टार्टिंग करताना धम्मदेसनेची हेच म्हटलं की प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, काहीच माझं नाही आहे, तर मी काय पकडून ठेवत आहे? माझ्यामध्ये नम्रता वाढवायची आहे, माझ्यामध्ये सेवाभाव वाढवायचा आहे, मला असं लवचिक बनायचंय की ह्या अहंकाराला ठिकाणाच राहणार नाही. हा अहंकार कधीच आपला फणावरती करणार नाही. अनित्य आहे ना, प्रत्येक गोष्ट बदलत आहे. तर म्हणून भगवंत म्हणतात की अनित्यतेचा अभ्यास कर राहुल, ज्यामुळे तुझा अहंकार काय होणार आहे? गळून पडणार आहे. आणि भगवंताने राहुलला हा उपदेश कधी दिला होता? जेव्हा भगवंतांच्या कानावर राहुलच्या प्रती काही गोष्टी यायला लागल्या होत्या. तेव्हा भगवंतांना वाटलं होतं की आता मला राहुलला जाऊन हे सांगायला पाहिजे. आणि मग राहुलांना जेव्हा भगवंतांनी ही धम्मदेसना दिली, तेव्हा राहुल खूप हर्षित आनंदी झाले. आणि त्यांनी तिथून मग संकल्प घेतला आणि त्यांनी आपल्या गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी लक्षात ठेवले, त्याप्रमाणे प्रॅक्टिस केली आणि अरहंत झाले. अरहंत झाल्यानंतर सर्वांनाच माहित आहे की भगवंतांच्या पेक्षा त्यांचं काय होतं? वय कमी होतं. त्यामुळे त्यांचं परिनिर्वाण भगवंतांच्या अगोदर झालं. तर आपला हा जो धम्म आहे, प्रत्येक मनुष्याचा हा धम्म आहे, किती महान आहे. आपल्या मुलांना संस्कार जर लावायचे आहे, तर एक वडील आणि पुत्राची गोष्ट, की जे वडील धम्म मार्गावर जायला सांगत आहे, चांगल्या गोष्टीच्या मार्गाने जायला सांगत आहे, तर आपण सर्व आपले मुलं असू दे, आपले नातू असू दे, आपले पंत असू दे, आपल्या शेजारचे असू दे, पाजारचे असू दे, जेही काही मुलं तुमच्याकडे येतात किंवा तुम्ही विहारामध्ये बालसंस्कार वर्ग घेता किंवा तुम्ही जे काही मुलांना जमवता किंवा तुम्ही मुलांमध्ये येता, आपल्या मुलांसोबत मुलं येतात, आपल्या नातवांसोबत नातवं येतात, तर प्रयत्न करा की त्यांना हे संस्कारामध्ये घडवा. खूप छान असतं लहान मुलांना घडवणं. त्यांना गुड हॅबिट्स, बॅड हॅबिट्स असतात. सगळे मुलं इंग्लिश मिडियमला आहे. मराठी मिडियमच्या मुलांना जरी आपण चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगितल्या आणि त्यांना सांगितलं बेटा कोणत्या चांगल्या करण्याच्या आहे, कोणत्या चांगल्या नाही करण्याच्या आहे, मुलं सहजतेने स्वीकारतात. कारण की त्यांच्या पाट्या ना पूर्ण खाली आहे आणि त्या पाटीवरती काय रेखायचे? आपल्याला चांगल्या गोष्टी लिहायच्या आहेत. आणि त्यामुळे मुलं लवकर एक्सेप्ट करतात. कारण हे माझे अनुभव आहे. बालसंस्कार वर्ग आपण ऑनलाईन किती वर्ष चालवला. त्यानंतर मी स्वतः स्लम एरियामध्ये जाऊन बालसंस्कार वर्ग घेत होते. आता सध्या बिझी शेड्यूलमध्ये मी तो थांबवला आहे. होत नाही कारण की एवढे शेड्यूल वाढलेलं आहे, तर काही काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. पण तरी आजही माझा कल खूप लहान मुलांकडे आहे. कारण की मुलांना हा धम्म समजला पाहिजे. तर त्यांच्या हाताने चुक्या होणार नाही. तर लहान मुलांना मी जेव्हा बालसंस्कार वर्ग घेत होते, स्लम एरियामध्ये जाऊन ऑनलाईनला तर सगळे एज्युकेटेड मुलं ऑनलाईन यायचे. पण जेव्हा मी स्वतः बालसंस्कार वर्ग ही स्लम एरियामध्ये घेत होते, तेव्हा मला त्या मुलांचे रिझल्ट देत होते. सहजतेने स्वीकारतात ते. मग ते कोणती वाईट गोष्ट करत असेल ना, तर त्यांना तो शब्द आठवणीत येतो, की हे आम्हाला करायला नाही सांगितलं यांनी, हे केल्याने हे वाईट काम आहे. मला हे वाईट नाही करायचं. ते मुलं तिथेच सोडून देतात. इतके सहज असतात मुलं. कारण की त्यांच्या माइंडमध्ये जो डाटा टाकलाय तो चांगला टाकला आहे. त्यामुळे कोणतेही वर्क करताना तो डाटा त्यांच्या कामी येतो. प्रयत्न करा सर्वांनी, की हे जीवन, हे धम्म, आपल्याला धम्मशास्त्र तर पुढे घेऊन जायचंच आहे, चिरकाल टिकवायचं आहे. परंतु जी येणारी पिढी आहे, जी लहान मुलं आहे, त्यांना खूप छान जर घडवायचं असेल, तर प्रत्येकाने संकल्प करा, की आपले आपले कोणी बच्चू असू दे, आपल्या नातवांसोबत खेळायला आलेले आहेत. प्रयत्न करा बालसंस्कार वर्ग घ्यायला. आपल्या आजूबाजूला विहार आहे. तिथे प्रयत्न करा लहान मुलांना 1 दिवस देण्यात. आठवड्याचा 1 दिवस द्या. 15 दिवसातून 1 दिवस द्या. आता उन्हाळा, दिवाळी सुट्टीच असते त्यांना. त्यांच्या शारीरिक, मानसिकता आपण कशी डेव्हलप करूया धम्माद्वारे. प्रयत्न करा सर्वांनी आणि हा धम्म नवीन पिढीला देऊन जा. कारण की जर आपल्याला हा लहानपणापासून मिळाला असता, कदाचित आपलं जीवन अजून पुढे काही खूप जर आज इतकं सुंदर आहे, तर अजून तो लहानपणापासून आईच्या गर्भामध्ये मिळाला असता. कदाचित तो खूप अजून वेगळा असता.
त्यामुळे प्रयत्न करा लहान मुलांपर्यंत हा धम्म पोचवायला. प्रयत्न करा तुमच्या घरामध्ये सुना प्रेग्नेंट असेल, मुली प्रेग्नेंट असेल तर आईच्या गर्भातच मुलांपर्यंत तो धम्म पोचवायचा आहे. कारण की आईच्या गर्भामध्येच मुलं भरपूर काही शिकून जातात आणि त्याच्यामुळे मुलाला आईच्या गर्भामध्येच हा धम्म देण्याचा प्रयत्न करा. ही छोटीशी धम्मदेसना इथे समाप्त करते. साधू साधू साधू. साधू 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 साधू